बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। अर्थात बातमी माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली आहे। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आता शुक्रवारी महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने कोकाटेंना कोणताही दिलासा दिला नाही, तर तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे। शुक्रवारी हे प्रकरण ऐकण्यास न्यायाधीश तयार आहे। कोकाटेंच्या अडचणी वाढणार आहे, तर अटक होण्याची दाट शक्यता आहे। कोकाटेंच्या संदर्भात वॉरंट देखील आता जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शुक्रवारपर्यंत तरी कोकाटेंना दिलासा मिळतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र मंत्री कोकाटेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत, तर कोकाटेंनी जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेच्या संदर्भात तातडीच्या सुनावणीला हायकोर्टाने नकार दिला। आता या संदर्भातली सुनावणी शुक्रवारी होणार आहे। शुक्रवारी कशा पद्धतीचा युक्तिवाद केला जातो आणि शुक्रवारी कोर्ट कशा पद्धतीचा फैसला करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास तरी माणिकराव कोकाटेंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। त्यांनी काय म्हटले आपण ऐकूया। एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही। तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी। त्यांची सुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे। तेव्हा त्यांनी ह्या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे। तर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे। उच्च न्यायालयात जोपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर असेल। दरम्यान माणिकराव कोकाटेंची प्रकृती खालावली असून त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। या सर्व संदर्भात महाराष्ट्र सरचिटणीस सूरज चव्हाण यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत, सूरज चव्हाण आहेत। माणिकराव कोकाटे साहेब प्रकृतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये आहेत अशी माहिती आम्हाला भेटलेली आहे। त्याबाबतची अधिकची माहिती त्यांच्याकडनं येईलच अधिकृतपणे, परंतु अटकेची तलवार आल्या म्हणून नाही, तर त्याच्या आधीपासूनच ते त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे ते हॉस्पिटलाइज आहेत। कालही ते उपस्थित राहू शकले नव्हते। एक तरी पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की संविधानाने जर आपल्याला जिल्हा सत्र न्यायालय किंवा तालुका स्तरीय न्यायालयामध्ये न्याय न भेटला तर संविधानाने अधिकार दिलेला आहे की आपण हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकतो, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकता। आणि ती अधिकार असताना सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक या प्रकरणाला एक वेगळं वळण देणे किंवा या प्रकरणाचा राजकीय पोळी भाजून कशी घेणे हे प्रकरणं चालू आहेत। आम्ही माणिकराव कोकाटे साहेबांच्या बाबतीत त्यांचे वकील हायकोर्टामध्ये भूमिका मांडतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या संकटातून कोकाटे साहेब बाहेर येतील। कारण त्यांचे वकिलांकडे कुठेतरी मला वाटतं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना कमी पडले असेल, परंतु हायकोर्टाचे जे आमचे वकील आहेत ते वकील पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडून त्यांना या संकटातून सुखरूपपणे बाहेर काढतील। ते लवकरच आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत, लवकरच या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत। कशा पद्धतीनं राजकीय हेतूनं प्रेरित होऊन 30 वर्षापूर्वीचं प्रकरण आज निवडणुकीच्या तोंडावरती काढलं जाते आणि कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट केलं जाते हे त्या ठिकाणी ते मांडणार आहेत आणि मला विश्वास आहे की ते लवकरच आपल्याशी संवाद साधतील। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।